स्वागतच करणार आहोत. पराभूत मानसिकतेतून आता थोड्या वेळापूर्वी जशी निवड झाली सगळेजण खाली आले तर MIM पक्षाचे आणि भाजपाचेही समोरासमोर आले सगळे पदाधिकारी. तर पराभूत मानसिकतेतून घोषणाबाजी होणं हा एक भाग झाला, परंतु आता तुम्ही तर सत्तेमध्ये आहात, तुम्ही पण त्यांच्यासोबत विरुद्ध दिशेनं घोषणाबाजी केली, हे आपल्याला योग्य वाटतं का? काय कसं आहे, आमचं ध्येय फक्त विकासासाठी आम्ही महापालिकेत निवडून आलो. आम्हाला नांदेडच्या जनतेनं चव्हाण सेवा दंडोत्सवाखाली फक्त विकासासाठी दिलेलं आहे निवडून. आम्ही विकास आमचा विजन आहे. जर एखादा विशिष्ट पक्षाने विशिष्ट धर्माबद्दल घोषणा करत असेल तर ते त्यांचं चुकीचं आहे, पण त्याला प्रतिकार करणं हे बी आम्हाला करावं लागेल. कारण वेळोवेळी जर त्यांनी घोषणा दिली तर आम्ही जय श्रीराम 100% म्हणणारच आहोत. तुम्ही सोबत घेऊन त्यांना काम करण्याचं एकीकडे सांगता, आम्ही आव्हान पण आमचं आव्हान त्यांनी ऐकलेलं ना. त्याने अगोदर राष्ट्रगीताचा अपमान केला, निघून गेले. प्रशासनानं जे सभा घेतली होती, जे पदभारांसोबत, त्यामध्ये त्यांचा बहिष्कार होता डायरेक्ट इनडायरेक्टली. तर आम्ही जे आव्हान केलं म्हणजे त्याच्यावर पोहोचलं नाही. याच्या पुढेही सभागृहात त्यांच्याकडून झालं तुम्ही पण करणार काय याच्या पुढेही सभागृहात जेव्हा जेव्हा आता सर्वसाधारण सभा होईल त्यांच्याकडून झालं की तुम्ही पण करणार, असं होईल का? सभागृहाचं नियोजन जे आहे नाही, ते नाही करणार. सभागृहाचं नियोजन जे आहे ते सभागृहाचं डेकोरम मेंटेन झालं पाहिजे आणि विकास कामाबद्दल चर्चा झाली पाहिजे, असा माझा प्रमुख त्यामध्ये उद्देश आहे. आमच्या माननीय महापौरांचा उद्देश तोच आहे, उपमहापौरांचा उद्देश तोच आहे. फक्त खंबीर नेतृत्वानं काम करत असताना महापौरांना कुठे त्रास झाला नाही पाहिजे, सभागृह अतिशय सुंदर चांगलं चाललं पाहिजे. ह्याच्याकरता आम्ही उपमहापौरांची अशी नियुक्ती केलेली आहे की त्यांच्या सभागृह जे आहे सभागृह अतिशय शांत चालेल. एखाद्या काही किरकोळ घटना आल्या असेल तर मला असं वाटतं की भाजपच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यापासून आता इथे काय परिस्थिती होईल ते विरोधकांना बोलू दिलं जात नाही, अशा प्रकारचा आरोप भाजपवर होतोय. तर नांदेडमध्ये काय असणार आहे विरोधकांची भूमिका? आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ, विरोधकाला बोलायचा असा चान्सच देणार नाही आम्ही. आता 100 दिवसांचा आराखड्याचा एक विषय आहे. आता तुमच्या 100 दिवसांच्या आराखड्यामध्ये कोणकोणत्या कामाला प्राधान्य आहे? 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये पहिले तर स्वच्छतेचा प्रश्न आहे, पाणी पुरवठ्याचा आहे, तसेच जे तारा वगैरे लोकलेल्या आहेत त्या तारा विजेच्या त्या संपूर्ण व्यवस्थित करण्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठीही आम्हाला म्हणजे सुचवलेलं आहे. तसेच ड्रेनेज लाईन असो किंवा जे स्वच्छतेचे नाल्या वगैरे आहेत ते व्यवस्थित, रस्त्याची कामं, त्यानंतर शैक्षणिक जे धोरणं असतील, शैक्षणिक कार्य असतील, हे सर्व कार्य आम्ही ह्या 100 दिवसांचा आराखडा आहे का तुमचा? आम्ही 100 आराखडा तयार करतो. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मी सांगतो की काही छोटी छोटी कामं खूप आहेत बघा. छोटे खड्डे पडले असणे किंवा नालीतले चेंबर्स ब्लॉक असणे ही अतिशय छोटी कामं आहेत. तर महापौर मॅडमचा आणि उपमहापौर साहेबांच्या झालेल्या आता छोट्याशा आमच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जी छोटी कामं सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत ना त्याला पहिले प्रेफरन्स द्यायचा. आता त्याच्यामध्ये पहिला दिवस आज आहे, आता बसून एक मिटिंग करून छोट्या कामामध्ये हे तुम्ही कृती आराखड्यात समावेश करणार? आमचं जे 100 दिवसाचा आराखडा राहील त्यामध्ये आमचे भाजपचे संपूर्ण नगरसेवक आणि त्या आराखड्यामध्ये आम्ही विरोधी पक्षाचे जे गट नेते त्यांना सुद्धा आम्ही समावेश करू, त्यांचासुद्धा सल्ला घेऊ. त्यांचा सल्ला चांगला राहिला तर आम्ही त्याच्यामध्ये समावेश करू, नसेल तर आम्ही त्याला बाद करू. आम्ही जे विजन करू वरिष्ठ नेत्यासोबत, आमच्या नेत्यासोबत, आमच्या नगरसेवकासोबत ते पत्रकार परिषदेत पुन्हा आणू महापौरच्या अंदाज. सर, मी काल एक स्टिंग केलं होतं पूर्ण महापालिकेच्या कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित होते 11:30-12 पर्यंत. तर तुम्ही काय कारवाई करा? आम्ही महापौराला पूर्ण अधिकार आहे. आम्ही महापौरला आजच आमचं बोलणं झालं आहे. आम्ही यापूर्वी असं होतं की थंब करताना 10 वाजताचा थंब पाहिजे नियम, 9:30 वाजता 9:30ला ते पूर्ण प्रशासनाला आम्ही मिटिंग घेऊ प्रशासनाची मान्य आयुक्ताची. आणि त्यामध्ये आम्ही स्पष्ट महापौर मॅडम त्यांना सूचना देतील की तुम्ही 9:30ला इथं उपस्थित राहावं आणि महापौरचं पत्र गेल्यानंतर 100% प्रशासन कार्यवाही इम्प्लिमेंट करेल. सर, प्रत्येक महापौर मॅडमसाठी आहे. महापौर मॅडम, आपल्यासाठी प्रश्न आहे माझा. मागचं सभागृह जेव्हा म्हणजे अस्तित्वात म्हणजे विसर्जित झालं तेव्हा महापालिकेवर 270 कोटी रुपयाचं कर्ज होतं. या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या काय म्हणजे योजना राबवल्या गेल्या त्याच्या आता 700-750 कोटी रुपये महापालिकेवर कर्जाचा बोजा चुकीची माहिती मिळाली. तर या संदर्भात आपण म्हणजे काही हे करणार आहेत का? म्हणजे ते तुम्ही जी माहिती मिळाली तुम्हाला ती चुकीची माहिती आहे.
60 कोटीचं फक्त आता 60 60 कोटीचं कोटीचं कर्ज आहे. 7 कोटीचं 60 कोटी नाही, फक्त 60. 650 कोटीचं कर्ज असले नाही 60. चुकीची माहिती आहे. चुकीची माहिती आहे. या उपर आम्ही आता आजच पदभार घेतला, अभ्यास करू काय आहे ते कर्ज काय बघतो आणि शून्य कर्ज म्हणजे कर्ज विरहित महापालिका निर्माण करण्याचा प्रयत्न. इलेक्ट्रिसिटीचं बिल महापालिकेवर आपली माहिती चुकीची आहे. ही जी आकडेवारी आज देशोन्नतीने छापलेली आहे 740 कोटीची, हा बोजा महापालिकेवर आहे. त्याचे एकूण किती देणं आहे त्याचं विश्लेषण आहे. मी प्रथम माहिती घ्या कॅपोकडनं. माहिती घेऊनच काय आम्ही status सांगितली. आहे? आयुक्त आता बोलवा साहेबांकडून कॅपोला माहिती घेऊनच या पुन्हा बोलवा ते उत्तर देतील. आयुक्त साहेबांकडून. मला या पुन्हा बोलवा उत्तर देतील. छापलेली आहे. नाही त्यामध्ये नाही चुकीचं नाही ते सांगतो. बायफर्केशन करावं लागतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये थकबाकी वेगळी. कोटी रुपये थकबाकी म्हणजे समजा आमचा लाईट बिल बाकी असेल, काही भार देणं असेल आणि कर्ज वेगळं, असं 2 बायफर्केशन करावं लागतं त्याच्यामध्ये. बोजा आणि म्हणले. बोजा म्हणले देणार 55 कोटी रुपये विद्युत बिलाचे देयक 55 कोटी रुपये. आपण निव्वळ आज विद्युत देयक 55 कोटी रुपये देणार. असे वेगवेगळ्या विभागाचे देणं होता, पण असं एकूण मिळून 740 कोटी रुपये आपण बोजा आहे आपल्याकडे. माहिती आणि घेऊन कंत्राटदाराचे केवळ 200 कोटी रुपये देणं आज मिळतील. माहिती घेऊन आणि जे काही कर्ज असेल त्याच्यासाठी काहीतरी आपण नवीन योजना राबवू. तुमचीही काही असेल सूचना, कर्ज कसं कमी करावं काय असेल त्याच्याही आम्ही स्वागत करणार या आहोत. ठिकाणी महत्त्वाचा विषय प्रत्येक आहे. वेळी माझा एक- प्रश्न एक आहे. प्रश्न. आपण यापूर्वी काँग्रेसमध्ये होता तरी प्रश्न सुटलेले नाही. आपण आज भाजपाचा पहिला महापौर म्हणून आज सर्व एक इतिहास घडवला. परंतु पक्ष प्रश्न तेच कायम आहे. आज सर्व महिला महापौर मागे आहे. काय घडलं ऐकून घ्या ना, ते इथं महिला सोडून महापौर द्या. आहे. बाजार भरतो. आज शहरामध्ये बुधवार बाजार भरतो, शुक्रवार बाजार भरतो. तुम्ही याच्यापासून या भावसार चौकापासून ते हबीब टाकरपर्यंत या. महिलांना सार्वजनिक शौचालय, लघुशंकागृह नाही आतापर्यंत एकही सुविधा दिल्या. तुम्ही काँग्रेसमध्ये होते, आज भाजपमध्ये आले. हा 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये किती ठिकाणी तुमचे मास्टर रोड प्लॅन तयार आहे का? आमची विनंती आहे की हा जर प्रश्न सोडला तर खऱ्या अर्थाने शहरामध्ये तुमच्या सूचना खूप छान आहे. तुमच्या सूचनाचं स्वागत. नक्कीच आम्ही आता आमच्या पुढच्या या कार्यकाळात त्या सूचनांचं पालन करील आणि महिलांची सुरक्षा, महिलांसाठी जे काही करता येईल ते महिला सक्षमीकरणासाठी ते करेल. माझा एक प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस महापालिकेमध्ये सत्ता येते त्यावेळेस गोदावरी प्रदूषणाचा विषय येतो, त्यावेळेस पर्यावरण मंत्री रामदास कदम होते, त्यांनी सुद्धा निधी दिला होता. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे झालं नाही. आताही या निवडणुकामध्ये गोदावरी निर्मूलनाचं काम बोललं जाते, मात्र मलनिसरणाचे प्रकल्प धुळखात पडून आहेत. शहरातील 26 नाले गोदावरीमध्ये जाते आहेत. आता तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे, हा मेगा प्लॅन आहे, तो कधी हातात घेणार आहात? लवकरच हा प्लॅन जो आहे आताच सांगितलेलं आहे तोपचडे साहेब आणि आमच्या चव्हाण साहेबांनी की गोदावरी शुद्धीकरणाचा प्लॅन हातात घ्यायचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही लगेच हा प्लॅन हातात घेऊ. त्याच्यामध्ये पाण्याची टंचाई आहे, एवढा मोठा लोकसंख्या वाढली आहे. आपल्याकडं दोन्ही तोरड्यामध्ये 4 टाक्या आहेत, तर आणखी टाक्या वाढवण्यासाठी वगैरे त्याला जोडून असा विषय आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाकडून दरवर्षी सांगितलं आहे की आम्ही यावर्षीपासून दररोज पाणी पुरवठा करू, पण अजून दररोज पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षापासून झाला नाही. याची जर माहिती तुम्हाला सांगायचं पाणी पुरवठा बाबतीमध्ये सांगतो. ॲक्च्युअली आपल्याकडे पहिले पाणी टाक्या खूप कमी होती. गुरुतागती सोहळ्यानंतर आपण बऱ्याच जवळपास साधारणतः 22-24 टाक्या आपल्या नांदेड शहरात झाल्या आणि रोज पाणी देण्याबद्दल आमचा सकारात्मक प्रयत्न पॉझिटिव्ह महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या अध्यक्षतेने आम्ही तो प्रयत्न करू. फक्त आपण काय करत होतो की रोज पाणी दिलं तर पाण्याचं प्रेशर कमी होतं. आता फॉर एक्झाम्पल समजा अशोकनगर पाण्याची टाकी आहे, त्याच्यावर जेवढे नगर आहे त्या नगरांना जर फुल प्रेशर पाणी मिळालं आणि 3-3 मजलीवर पाणी चढलं पाहिजे, तर ते फुल प्रेशर न होण्याकरता आज दिलं, एका दिवस गॅप म्हणून अशी एक परिस्थिती होती. पण आता आम्ही त्यात नियोजन करून महापौर मॅडमची आणि उपमहापौरांची अशी प्रामाणिक इच्छा आहे की रोज देता आलं तर संध्याकाळच्या वेळेस टाईम ॲडजस्टमेंट मॅनेजमेंट करून प्रेशर तिकडलं पाणी काबरानगरच्या फिल्टरला येणं, फिल्टर होणं, टाक्या भरणं, प्रेशर क्रिएट होणं आणि नाही, या अडचणी सोडवण्यासाठी आतापर्यंत 50 कोटींचा निधी प्रशासनाला दिला आहे, पण तरी अडचणी त्याच कायमच आहेत. नाही. आता ते आता नंतर महापौर आणि उपमहापौर जे आहे याबाबतीत मला एक विचारायचं आहे की अनेक महापालिकेचे जे भूखंड आहे बीओटी तत्वावर दिलेले असा आणि त्यातून लाभ घेतला असा विरोधकांचे आरोप आहे. पण एकही म्हणजे खेळाडूंसाठी खेळण्यासाठी मैदान नाहीये.
आता अनेक हजारो विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतात. आपल्या हनुमानगडला एक 12 एकर महापालिकेचा भूखंड, त्या ठिकाणी एखादं मैदान आपल्या काळामध्ये करतात आणि पोलीस भरती जे असतील किंवा खेळाडूंना तिथे खेळण्यासाठी उपलब्ध करून देतात का? नाही, निश्चित त्यालाच एक महापौर प्रश्न जोडून आहे, त्यालाच एक प्रश्न जोडून आहे प्रवीणच्या याला, की महापौर मॅडमनं सांगितलं की बाबा विरुंगळा खेळण्यासाठी जे जागा उपलब्ध आहे. शहरामध्ये एकूण 510 भूखंड आहे, जे मोकळे भूखंड आहे. त्या भूखंडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, ते विकृत केलेले आहे. तर प्रत्येक कुठल्याही तुम्ही कॉलनीमध्ये जा, तिथं मोकळे भूखंड आहे. ते मोकळ्या भूखंडाची नोंद मालमत्ता विभागामध्ये आहे. आपण 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोकळे जिथं जे भूखंड आहेत त्या ठिकाणी जर सुविधा जर दिल्या खेळाच्या उपलब्ध करून, तर अतिशय नांदेड एकदम गुंड पाठवून जाईल. नाही, आपला एकदम अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या अध्यक्षांनी आम्ही काम करू. माझं म्हणणं असं आहे की BOT तत्वावरती आपण ज्या काही जागा दिल्या डेव्हलपमेंट करता असं यांचं म्हणणं आहे. तर तो जो कन्सेप्ट आहे, बांधा वापरा आणि हस्तांतर करा, त्यामागला कन्सेप्टच जे तो लिगली कन्सेप्ट आलेला आहे की एखादी इमारत सुंदर छान बांधावी, त्यातून त्याचं मेंटेनन्स किंवा ती बांधावी. शासकीय यंत्रातून बांधत असताना त्याला काय येणाऱ्या अडचणी वगैरे विचारून BOT कन्सेप्ट आला, त्यानुसार काही बिल्डिंग बांधल्यात. पण आपण जे सांगितलं की 12 एकर जागा जी कुठं आहे, तर त्या जागेकरता निश्चित प्रयत्न करेल, कारण त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे भवितव्य आहे. आणि हे विद्यार्थी नांदेडचे असतील, पोलीस भरती असेल किंवा MPSCचे असतील किंवा जे काही मैदानी कवायतीचे असतील, त्या बाबतीमध्ये निश्चितच विचार केला गेला पाहिजे. आम्ही महापौरांच्या माध्यमातून ही भूमिका आमचे नेते आशुतोष मांडू आणि निश्चित चांगलं करू. BOTचा जो विषय आहे तो कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे का? नाही, असं आत्ताच काही सांगता येणार नाही. ते सांगितलं झालं ते सांगितलं तुम्हाला की बांधा वापरा. त्यानंतर पाणी पुरवठ्याची थोडीफार समस्या आहे, तीही आम्ही सोडू. रस्त्यांची काही असतील जे खड्डे वगैरे, आता पावसाळा यायला, पावसाळ्याच्या निमित्त काही गटारीमध्ये गाळ वगैरे साचलेला असेल, हां, ते नालं साफसफाईचा आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं कार्य म्हणजे सगळे कामं करण्याची आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कोणतं म्हणजे आणखी काय विकासात्मक कोणतं कामं करायची तुम्हाला? बाहेर मेट्रो सिटीमध्ये आपण पाहतो, तुम्ही बाहेर फिरला, आपल्या नांदेड शहरामध्ये काय बदल करतो? आम्ही ठिकठिकाणी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार आहोत, एक विजय नाही. तसेच आत्ताच आम्ही ठरवलं की शहरामध्ये ट्रॅफिकचं म्हणजे येण्या जाण्यासाठी लोकांना मिनी बसची व्यवस्था करणार आहोत. त्याच्यानंतर शिक्षणासाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यानंतर करमणुकीसाठी किंवा लोकांना एक विसाव्याचं ठिकाण असं बगीचा वगैरे त्यांची स्वच्छता करणे, अजून त्याच्यामध्ये काही अजून आपल्याला काही करता येईल, डेव्हलप करता येईल, हे सर्व आम्ही पाहणार आहोत. शहरामध्ये बकार वाटतं की झाडं वगैरे तोडलेली आहे, आणखी झाडांची संख्या पण खूप कमी आहे, त्याच्याबद्दल काय? झाले 3 वर्ष झालं आपलं प्रशासकीय राज होतं, आता यानंतर आपण जनता राज झालं. सगळ्या जनता राज झालं. भाजपच्या जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंदोर सिटी सारखं आपण नांदेड शहर बनवू. त्या धर्तीवर सगळ्या नगरसेवकांची, महापौरांची इंदोर शहराला भेट होऊन त्या अंतर्गत या ठिकाणी रोडमॅप तयार करण्यात येणार आहे का? नक्कीच. माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांना जे विजन ठेवलं होतं मॅनिफेस्टोमध्ये, निश्चित आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आज तर आमची महापौर उपमहापौर सभागृहाची नियुक्ती झाली आहे. आणखीन स्टँडिंग ऑर्डर झाल्यानंतर आम्ही संयुक्त म्हणजे भाजपचे नाही, जेवढे विकासप्रेमी नगरसेवक असेल त्या सर्वांना आम्ही इंदोरला भेट देणार आहोत. त्या धर्तीवर नांदेडचं साफसफाईचं जे बी असेल त्या धर्तीवर नांदेडचा आम्ही प्रयत्न करू. इंदोरमध्ये मोठी कॅज्युअलिटी पण झाली होती साहेब दूषित पाण्यामुळे, त्याचा आदर्श घेणार का दुसऱ्या कोणत्या चांगल्या सिटी? नाही, आम्ही आदर्श कोणत्या सिटीला घेणार, पण चांगले गुण घेणार. बघा, इंदोर शहरामध्ये मागील 15 वर्षापासून पुरस्कार भेटत आहे सफाईबद्दल, आम्ही ते चांगलं करणार. आणि पाण्याबद्दल तिकडे जी कॅज्युअलिटी हे झाली ते नांदेडला होणार नाही याची आम्ही निश्चित हमी घेणार आहे. सेकंड, आम्ही वेळोवेळी माननीय महापौराच्या नेतृत्वाखाली, माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी प्रत्येक विभागवाईज आम्ही बैठकी घेणार आहे आणि त्या बैठकीला घेऊन विभागवाईज घेऊन आम्ही त्या विजन ठरवणार आहे. राऊत सर, आज सभेमध्ये भाजपासो म्हणजे हे MIMच्या नगरसेवकांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकून पुढे गेले आणि हा विषय पहिल्याच सभेमध्ये झाला. यापुढे विरोधकांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, बहिष्कार करून गेला, त्यांनी राष्ट्राचा अपमान केला, मग देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला आणि त्यांना हे फक्त कृत्य करून जायचं होतं. त्यांनी हत्यार नागी टाकलं. काय विषय काय होता बहिष्कार टाकायचा? त्यांना भारत माता की जय म्हणायचं नव्हतं. सरळ गोष्ट आहे. आपण बघितलं असेल 2012ला त्यांचे 13 नगरसेवक होते,
त्यावेळेस सुद्धा त्यांनी माननीय नरेंद्रभाई मोदी बाळासाहेब ठाकरे विरोधात अपशब्द काढला होता आणि देशावर अपशब्द काढला होता. त्यावेळेस आम्ही सेनेमध्ये असताना त्याला चूक दिली होती. बरं, त्यांना एकच विनंती आपल्या माध्यमातून त्यांनी पुनरावृत्ती करू नये. महापौर मॅडम, शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर शहरातील गंभीर आहे, पाणी पुरवठा नाही, तर याबद्दल तुम्ही काय करणार? ह्या प्रश्नासाठी आम्ही आता एक विशेष मीटिंग लावणार आहोत आणि त्या मीटिंगमध्ये ह्या विषयाबद्दल आम्ही सोल्युशन काढू. राष्ट्रगीताचा अपमान केला तर मनपा अधिनियमामध्ये काय कारवाई तरतूद आहे का? करणार का ते? मनपा अधिनियमामध्ये नाही तो कारवाई करण्याचं, कारण की सभागृह आमची नियुक्ती झाली नव्हती आणि जेव्हा अगर महापौर समजा सभा चालत असताना जर हे झालं असतं तर महापौर मंडळाला ते अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार राष्ट्रगीताचा एक विशेष असं ॲक्ट आहे, त्या ॲक्टनुसार करता येतं, पण त्यांनी अगोदरच उठून गेले. जर समजा चालू राष्ट्रक्रम गेलं असतं तर त्या ॲक्टच्या विरोधात आम्ही त्यांच्यावर कारवाई 100% केली असती आणि वजापूर पोलिसांना आम्ही तक्रार दिली असती माननीय महापौरच्या अंतर्गत. मॅडम तुम्ही शिक्षक आहात आणि महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ज्या शाळा आहेत, एक शिक्षिका म्हणून तुम्ही त्या शाळांकडे कसं बघणार आणि त्याची काय प्रथमतः शिक्षक जो असतो तो शिक्षक आणि विद्यार्थी हा मुख्य केंद्र असतं शिक्षणाचा. आम्ही प्रत्येक शाळेला भेट देणार. शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा असो, कुठल्या काही ज्या गोष्टी असतील त्या ज्या कमी पडतात त्या आम्ही पुरवू. शिक्षकांचा किंवा गुणवत्तेचा जे शिक्षणाचा गुणवत्तेचा ते दर्जा उंचावून नक्कीच पूर्ण शाळा जे आमचे नगरसेवक आहेत, मी सर्वांना विनंती करणार आहे की नगरसेवकांना आपला जो वाढदिवस वगैरे करतात, मुलांचा वाढदिवस करतात, त्या वाढदिवसाचे जे वाढदिवस तसा साजरा न करता तो निधी जर आपण शाळांना दिला आणि महानगरपालिकेच्या निधीतून शाळा डिजिटल करू आणि जे काही शाळेसाठी चांगल्या शिक्षणासाठी करता येईल ते नक्कीच आम्ही या महिला जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचं राज्य त्यांनी म्हणजे जी प्रशासन आहे त्यांनीच चालवं. पण मी मागच्या फॉर्म भरतानाही पाहिलंय की दीपक सिंग रावत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, आता कनकदंडे साहेब मार्गदर्शन करतात. आपण शिक्षक आहात, सक्षम नेतृत्व करू शकता असं मला वाटतं. पण असं तुम्ही ऐकून करणार का स्वतःच्या मनाचं काय बोलणार येत्या काळामध्ये? आता 50% आरक्षण होतं, महिला आता शिक्षित व्हायला आता. मला वाटतं आपण सर्वांनी महिलांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, असं पाठीमागं न वळता मार्गदर्शनाशिवाय. माझ्या या निवडीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी हा इतिहास घडवला. प्रथमच नांदेड मनपामध्ये भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि हा इतिहास घडवण्यामागे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचा कार्य आहे. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला ह्या पदास योग्य समजलं, माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि सर्वच पक्षश्रेष्ठी